तर हॅलो, आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत प्रिन्स कट कटिंग। तर पूर्ण उंची बघा 14 इंच घेतलेली आहे। तर आपल्याला तयार आपली 13 इंच करायची आहे। तर मी 1 इंच वाढवून घेतलेली आहे आणि शोल्डर बघू शकता 5 इंच टाकलेला आहे। तर खालच्या साईडनं पण मोजून घ्यायचं एकसारखं येण्यासाठी। तर मुंड्याचा आकार जो आहे तर तो 5.5 इंच दिलेला आहे। आणि आता मी आपली जी गळ्याची रुंदी आहे तर ती 2 इंचच ठेवलेली आहे। त्याच्यामुळे काय होतं, आपलं शोल्डर बिलकुल उतरत नाही। किती पण खोल गळा घ्या तुम्ही तर शोल्डर उतरणार नाही तुमचं। तर खालच्या साईडनं पण मी 2च ठेवलेला आहे गळ्याची रुंदी। तुम्ही थोडी वाढू शकता, 2.5 पण करू शकता। तर मी आहे तशीच ठेवलेली आहे आणि गोल आकार देऊन घेतलेला आहे। तर आपल्या टक्सची रुंदी जी आहे ना 4 इंच रुंदी ठेवली आणि उंची जी आहे 4.5 ठेवलेली आहे आणि अर्धा इंच आपले टक्सचे पॉइंट मारून घ्यायचे आपल्याला। तर आता तुम्ही छातीची घडी बघू शकता। तर आपला हा 34 साईजचा ब्लाउज आहे। तर 34चा चौथा भाग आपला 8.5 इंच येतो आणि 8.5 इंच त्याच्यात आपण 1.5 इंच घेणार आहे शिलाई मार्जिंगसाठी। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण ठेवू शकता। 2 इंच मी 1.5 इंच ठेवलेला आहे। आणि आता आपण कमरेचा भाग मोजून घेणार आहे। तर 29 आहे कंबर, तर 7.5 चौथा आणि 1 इंच आपण टक्ससाठी घेतलेलं आहे पाठीच्या आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिंगसाठी। तर सरळ रेष मारून घ्यायची अशी। तर खूप सोपं ब्लाउज कटिंग आहे, फक्त समजून घ्या। आणि जो मुंड्यातला आकार आहे तो आपला 1.5 इंचावरूनच दिलेला आहे। तर हे मुंड्याचा म्हणजे 5.5 मुंडा घेतला आपण, त्याचा हाफ केलेला आहे आणि त्याच्यावरून आपण आता शेप देणार आहे। तर बरोबर आपण मार्जिंग घेतलेली आहे तिथपर्यंत शेप असा देऊन घ्यायचा व्यवस्थित। तर आता हा आपला आहे ना मागचा भाग जो आहे तो आता पूर्ण झालेला आहे आणि एकदम अर्धा इंचातला पाव इंच जो असतो तेवढाच आकार आपल्याला इकडून द्यायचा आहे गळ्याच्या साईडनं। तर त्याच्यामुळं काय होतं, आपलं शोल्डर जे आहे ना व्यवस्थित बसतं, गळे अजिबात उतरत वगैरे नाहीत। जर खोल गळे असतील ना तर तुम्ही अशाच पद्धतीनं कटिंग करायचं आणि ह्या पद्धतीनं कटिंग करून तुम्ही ब्लाऊज शिवून बघा आणि तुम्हाला कसं वाटते, कटिंग पण कशी वाटते आणि ब्लाऊज पण बसतोय का व्यवस्थित, मला नक्की कमेंट करून सांगा। तर असं गळा वगैरे सगळं कट करून घेतले आता मी। तर आता आपण ह्याच्यावरून पुढच्या भागाची कटिंग करणार आहेत। तर आपला हा मागचा भाग तयार झालेला आहे, बघू शकता। तर आता आपण पाव इंच फक्त आपलं हुकलूक पट्टी जी असते त्याच्यासाठी सोडलेलं आहे। तुम्ही पण असं सोडा, म्हणजे आपल्याला काय होतं पुढच्या भागानं म्हणजे शिवून तयार झाल्यावर कमी वगैरे होत नाही। तर तिथून पुढं जसंच तसंच आपण सगळं आखून घ्यायचं आपला मागचा भाग पूर्ण। तर आता तुम्ही बघू शकता कसा घेतलेला आहे। पुन्हा मोजून घ्यायचं आपला मुंड्याचा आकार वगैरे पुढचा आपल्याला द्यायचा आहे। तर आपण आता पुढचा मुंड्याचा आकार 1 इंचावरून देणार आहे खोल। आणि जो गळा आहे आपला तो पुढचा 6.5 ठेवलेला आहे मी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता कमी जास्त। तर मी 6.5 ठेवलेला आहे, त्याच्यातून आपला अर्धा इंच तर शोल्डरमध्ये जाणार आहे आणि 6 तयार राहणार आहे। तर असा गोल आकार देऊन घ्यायचा, गोल पण एकदम द्यायचा नाही बघा, असाच द्यायचा। आणि आता आपण खालच्या साईडनं आहे ना पुढचा भाग 1.5 इंचाने वाढवून घेतलेला आहे, कारण आपल्याला आहे ना प्रिन्स कटसाठी वाढवून घ्यावा लागतो। आणि हे बघा मुंड्याच्या साईडनी 1.5 इंच आणि खालच्या साईडनं 1.5 इंच। तर बरोबर एवढं वाढवून घेतला ना तर कुठं सुद्धा कमी जास्त कपडा उरत नाही आणि व्यवस्थित होती कटिंग ही। तर आपल्याला आता टक्स पॉइंट टाकायचा आहे। तर मी हुकलूक पट्टीपासून पुढं 3.5 इंच ठेवलेलं आहे आणि वरतून शोल्डरपासून
10.5 इंचवर घेतलेला आहे बघा टक्स पॉईंट. तर आता ह्या खालच्या साईडनं आपण 3 इंच ठेवून घ्यायचं आहे आणि मुंड्याच्या याच्यातून अर्धा इंचावरून आपल्याला त्याच्यावरून शेप देऊन घ्यायचा आहे. तर ही मधला गॅप जो आहे आता टक्ससाठी आपण 1.5 इंच घेतलेला आहे आणि उंची पण 1.5 इंचच ठेवलेली. तर असा प्रिन्स कटचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा. तर खूप सोप्या पद्धतीनं प्रिन्स कट कटोरी ब्लाऊज कटिंग आहे आणि खूप छान ब्लाऊज बसते. तर हे पहा, आपण जे 1.5 इंच वाढवलेलं आहे तर हे असं व्यवस्थित क्रॉसमध्ये आखून घ्यायचं, जे की आपल्याला फक्त टक्ससाठीच लागणार आहे, बाकीचं आपण कटिंग करणार आहे. आणि ह्या टक्सच्या साईडने मी जे आता आखून घेतले तर ते थोडं आपण कट करून घेणार आहे, कारण आहे ना आपला पुढच्या साईडनं थोडासुद्धा झोळ यायला नको कपड्यामध्ये वगैरे. तर मी तुम्हाला दाखवते आता पुढं. तर हे कटिंग करून घ्यायचे आता. तर आता तुम्ही बघू शकता आपला प्रिन्स कटचा आकार कसा आलेला आहे. आता ही कटोरी काढून घेतली. आता हा टक्स पॉईंट काढून घ्यायचा आपल्याला. आता तिथला मी मधला थोडंसं कटिंग करून टाकलं, तुम्ही पण टाका, कारण काय होतं ह्याच्यामुळे ना पुढच्या बाजूला कुठंसुद्धा घुडी वगैरे येत नाही. आणि आता हे व्यवस्थित करून बघायचं. आणि जे आपण टक्स पॉईंट घेतलेला आहे तिथं थोडंसं कात्रीने कट करून घ्यायचं, म्हणजे ना शिवताना आपल्या लक्षात येण्यासाठी. आणि आता हा पुढचा गळा कटिंग करून घ्यायचा. आता हे कट करून घेतले मी पुढचा भाग पण. आता तुम्ही बघू शकता, कटिंग बघू शकता. आता आपण बाही कटिंग करणार आहोत. तर बाही कटिंगसाठी बघा, जे आपण घडीचा चौथा भाग घेतलेला आहे आपला, म्हणजे 34 साईजचा, तर त्याचा चौथा भागाचीच रुंदी घ्यायची आपली आपण जेव्हा बाही कट करतो. आणि उंची तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही. तर मला 6.5 बाही मला तयार ठेवायची आहे, तर मी 7 बाही ठेवलेली. तर असं क्रॉस मोजून घ्यायचं. आपल्या घडीचा चौथा भाग 8.5 इंच अशी रेष मारून घ्यायची पट्टीने. तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची ठेवू शकता, पण जी घडीची रुंदी आहे की आपल्याला बाही जोडताना मोंड्यात पुरलीच पाहिजे, तर ती आपल्या घडीवरूनच घ्यायची, घडीचा चौथा भाग. आता हे बघा, मोंडा खोली मी 3.5 इंच दिलेली आहे. तर तुम्ही म्हणसान 7 इंच बाही आहे, कसं काय एवढी 3.5? तर खूप छान बाही बसते, तुम्ही नक्की शिवून बघा. आणि आपल्या घडीचं जेवढा 8.5 आहे त्याच्या पुढं मी 1.5 इंच ठेवलेली मार्जिन, जी की आपण आपल्या कटिंग करताना ठेवलेली आहे तेवढीच. आणि हे बघा, रेषेच्या दोन्ही साईडनं अर्धा इंच खूण करून घेतली आणि दोन्ही साईडनं व्यवस्थित शेप दिलेले आहेत. तर तुम्ही शेप नंतर नक्की बघा ते. तर मला थोडासा कपडा कमी पडतोय मागच्या भागाला बघा, तर मी तिथं कसं ॲडजस्ट करणार आहे. तर माझा दंडघेरा आहे 5 इंच, त्याच्यात मी 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवलेली आहे. आणि अशी रेष मारून घ्यायची आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण तो आता आपण कटिंग करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, आता मी मागच्या भागाला थोडंसं काय ॲडजस्ट केलेलं आहे, पण काही फरक पडत नाही. आणि तुम्हाला माझे ब्लाऊज कटिंग जर आवडली तर नक्की कमेंट करून सांगा. आता माझं चॅनल जे आहे हा रेसिपीच आहे, पण मी त्याच्यावर हे पण व्हिडिओ टाकते ब्लाऊज कटिंगची. तर बघू शकता अशी बाही कटिंग केलेली मी. तर कुठंसुद्धा कमी जास्त होत नाही, बिलकुल परफेक्ट बाही बसते आपली. आता तुम्ही बघा, तुम्हाला मोजून दाखवणार आहे मी बसते का नाही. तर आपण अर्धा इंच आहे ना वरती शोल्डरला सोडणार आहेत आणि व्यवस्थित मोजून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता बरोबर व्यवस्थित बसती बाई आपली, कुठंच कमी जास्त होत नाही. आणि बिलकुल बाही लावताना ना आपण ओढायची नाही, खूप छान बाही बसते आपली. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील ना तर लाईक करत जावा, नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला डबल दाखवते मी पुन्हा एकदा, तुम्ही खात्री करून घ्या. आणि सेम ह्याच पद्धतीनं ना तुम्ही बाही कटिंग करा की आपल्या घडीचा चौथा भाग आहे ना तेवढीच रुंदी घ्यायची आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायची. कुठंच कमी जास्त आपली बाही होत नाही.
कुठल्या मापासाठी कटिंग करा तुम्ही ह्याच पद्धतीनं. तर आता मी स्टिचिंगचे पण दाखवणार आहे तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर आता हे आपण आहे ना अस्तर कट करून घेणार आहे लगेच. तर हे असं ब्लाऊजवर आहे ना एक एक जो भाग आहे आपला तो टाकून घ्यायचा आणि डिझाईन जशी असेल ब्लाऊजची आपली सरळ उभी आडवी त्या पद्धतीनं आपण ब्लाऊज कटिंग करायचा. तर आता याला सरळच डिझाईन आहे तर मी असा सरळ ठेवून घेतलेला आहे अस्तरचा मागचा भाग. तुम्ही डिझाईन बघून तशी कटिंग करा. तर आता हा असा आपला एक एक पार्ट आपण कट करून घ्यायचा आणि कट करताना नेहमी पाव इंच ते अर्धा इंच साईडनं कपडा सोडायचा. म्हणजे काय होतं आपल्याला शिवताना ना म्हणजे अडचण येत नाही. तर हा जो पुढचा भाग आहे तर हा अशाच पद्धतीनं उभा ठेवायचा, आडवा वगैरे टाकायचा नाही. म्हणजे ना कटोरी छान बसते. तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आता असेच येत जाणार चांगले ब्लाऊजचे. तर आता ही पूर्ण कटिंग करून घेणार आहे मी आता ही ब्लाऊजची. कमी कपडा जर असेल तर ब्लाऊज पण बसवता आला पाहिजे आपल्याला. तर ही अशी कटोरी कधी पण उभीच बसवायची, आडवी नाही टाकायची. तर आता आपला ब्लाऊज पूर्ण कटिंग करत होत आलेला आहे. आणि जर तुम्हाला माझी ब्लाऊज कटिंग जर आवडली तर तुम्ही तुम्हाला जे पद्धतीने आवडते ते ब्लाऊज कमेंट करून सांगा कुठल्या साईजचा मी व्हिडिओ बनवू. तर नक्कीच तुमच्यासाठी नक्कीच बनवणार मी. किती साईजचा पाहिजे तुम्हाला तसं तर मी सगळ्या साईज टाकणारच आहे. पण तुमच्या साईजनुसार तुम्ही मला कमेंटमध्ये पण सांगा. तर आपली पूर्ण आता स्लीव्स कटिंग झालेली आहे. आणि हा जी ब्लाऊज आहे ह्याची स्टिचिंग पण मी तुम्हाला दाखवणार आहे. का दाखवणार आहे आपल्याला याला आहे ना गोट वगैरे मारायचा नाही. गोट न मारता ह्याची स्टिचिंग करायची. कारण ह्याला आहे ना टिकली आहे ह्या ब्लाऊजला. तर ह्याला गोट वगैरे बसत नाही. तर असे डिझाईन ब्लाऊज जर आले तर तुम्ही कसे शिवायचे ते हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर आता